सर्वांना नमस्कार. आज आपण इथे सेवांकुर भारतनी आयोजित केलेल्या मासिक बौद्धिक वर्गासाठी सगळेजण भेटलेलो आहोत. तर सेवांकुर भारतच्या बौद्धिक टीमनी हा उपक्रम सुरू केलाय, ज्याचं नाव आहे मासिक बौद्धिक वर्ग. तर मासिक बौद्धिक वर्ग हा दर महिन्याला कोणताही एक प्रांत आयोजित करणार आहे. वर्ग घेण्यामागचा उद्देश असा असेल की विचारांची देवाणघेवाण होईल. ज्या नवीन ज्या विचार आहेत किंवा ज्या काय म्हणतात आयडियाज आहेत त्या आपल्यामध्ये एक्सचेंज होतील, त्याच्यावरती विचार होईल, त्याच्यावरती बोलणं होईल आणि कोणाला काही त्याच्यावरती आणखीन काही त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील किंवा त्याच्याबद्दल आणखीन काही सांगायचं असेल तर तसंही करता येईल, याच्यासाठी हा वर्ग घेण्यात येण्याचा विचार केला होता. तर आज आपले वक्ता आहेत डॉक्टर अविनाश हटकरे सर. सरांनी त्यांचे MBBS नागपूर येथून पूर्ण केले आहे आणि सर सध्या अश्विनी सहकारी रुग्णालय सोलापूर येथे डिप्लोमा इन क्रिटिकल केअर मेडिसिन हे करत आहेत. सरांचा सेवांकुर भारतशी संपर्क 2013 पासून आहे, जेव्हा सर त्यांचं UG करत होते आणि सर आज आपले वक्ता असणार आहेत. तर मी सरांचं स्वागत करते आणि सरांना पुढे वर्ग घेण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार, मी अविनाश संभाजी हटकरे, मूळचा सोलापूरचा आहे. मी आज तुमच्या समोर समर्पण या विषयावर जेवढं काही मला थोडंफार माहिती आहे ते मी बोलेन. सेवांकुर सोबत मी माझं 3rd इयर चालू असल्यापासून जोडला गेलो. जेव्हापासून मी सेवांकुर सोबत जोडला गेलो तेव्हापासून मला वाटतं की माझ्या विचारांना, माझ्या आयुष्याला एक मार्ग मिळाला. हळूहळू हा विषय आवडू लागला. आपणही सेवांकुर संबंधित काही काम करावं असं वाटू लागलं. सेवांकुर सोबत काम करताना वेगवेगळे लोक भेटू लागले. यामध्ये वयाने, मानाने व अनुभवाने खूप मोठी माणसे भेटली, पण त्यांचं आपल्यासोबत आपल्या लेवलला येऊन बोलणं, आपलं ऐकणं, आपल्याशी चर्चा करणं हे पाहून आश्चर्य वाटलं. त्यामुळे या लोकांविषयी आपुलकी लागली. हे लोक जे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत असं वाटलं. प्रत्येक जण आपला स्वतःचा विचार करत आहे, त्याच वेळी फक्त स्वतःचा विचार न करता समाजाचा विचार करणारे हे लोक आहेत. पण त्यांचं हे वागणं, हे विचार काही एका दिवसात आले नसतील, तर त्यांच्या या वागण्यामागे, इतरांसाठी जगण्याच्या, काम करण्याच्या वृत्तीमागे त्यांनी आत्मसात केलेल्या बऱ्याच गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या. जसे की अनुशासन, वेळेचे नियोजन, सेवा, त्यासोबतच त्यांच्या कामाप्रती असलेलं समर्पण. हा विचारही माझ्या मनाला भावला. तर माझ्यातही हे गुण असावे असं मला वाटलं व त्यातील समर्पणाविषयीच मी आज तुमच्यासोबत बोलणार आहे. तर समर्पण हा शब्द ऐकला किंवा वाचला की आपल्या डोळ्यासमोर त्याचे बरेच अर्थ येतात. उदाहरण द्यायचं झालं त्याग, डेडिकेशन, दान. पण हे सर्व म्हणजे समर्पण का? नाही. समर्पण हा खूप व्यापक शब्द आहे. हे त्याचे भाग असं आपण म्हणू शकतो. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण काही गोष्टीचा त्याग करतो. म्हणजे आपल्यापैकी बऱ्याचने UG किंवा PGच्या वेळेस रिपीट केला असेल, तर रिपीट जेव्हा आपण करत असतो त्या वर्षात आपण गोष्टींचा त्याग करतो, जसं की गाडीचा, चांगल्या झोपेचा, मजा मस्तीचा. का? कारण आपला अनुभव म्हणून. पण एकदा का आपल्याला बदलला की तो काही काय राहत नाही. तसंच डेडिकेशनचंही आहे. एखादी गोष्ट आपल्याला मिळावी हे आपलं डेडिकेशन असतं, पण ती गोष्ट मिळाली की डेडिकेशनही थांबतं. तर हे म्हणजेच समर्पण का? तर नाही. त्याचं दुसरंच उदाहरण म्हणजे दान. आपण एखादी गोष्ट कुणाला तरी देतो. जेव्हा आपल्याकडे काही एक्स्ट्रा असेल तर ते आपण दुसऱ्याला देतो, म्हणजे त्याचं राखून देतो. तर त्यातही आपण काहीतरी कोणाला दिले ही भावना आहे. असंच आपण कोणाला काहीतरी दिले की परताव्याची आपल्याला अपेक्षा असते. तर हे म्हणजेही समर्पण नव्हे. तर समर्पण म्हणजे नक्की काय? यासाठी मी एक गोष्ट सांगतो.
एक म्हातारी होती. ती तिच्याकडे जे काही असायचं ते देवाला समर्पण करायची व देताना म्हणायची की हे देवा तुला सगळं समर्पित. इतकंच काय की ते जे सकाळी फेकायची कचराकुंडीत ते टाकतानाही म्हणायची की हे देवा हे तुला समर्पित. तर त्यावेळेस लोक म्हणायचे की काय म्हातारी आहे, देवाला फूल व्हावं, फळं व्हावी, मिठाई व्हावी व त्यांना म्हणावे की देवा हे तुला समर्पित. तर ही कचरा वाहते आणि म्हणते की हे देवा तुला हे समर्पित. तसंच म्हातारीचं काय कुणाचं ऐकले नाही व तिचा हा दिनक्रम चालूच होता. एके दिवशी असंच ती कचरा कुंडीत कचरा टाकताना म्हणाली की हे देवा तुला हा समर्पित. त्याच वेळी एक फकीर त्या रस्त्याने चालला होता. तो तिला म्हणाला की म्हातारी तू काय करतेस? म्हातारी म्हणाली मला नको विचारू, देवालाच विचार. जेव्हा सगळं दिलं आहे तर हा कचरा मी का वाचू? मी काय एवढी पण एडी नाही. त्या रात्री त्या फकीराला एक स्वप्न पडलं की तो स्वर्गात गेलाय. त्या ठिकाणी सुवर्ण सिंहासनावर परमेश्वर विराजमान आहेत. सकाळ होत होती, सूर्य उगवत होता, पक्षी गात होते. तेव्हाच एक टोपली कचरा त्या देवाच्या डोक्यावर येऊन पडली. तेव्हा देव म्हणतो की ही बाई एक दिवस पण विसरत नाही. फकीराला आश्चर्य वाटलं. तो तिथंच थांबला. त्याने पाहिलं की बरेच लोक फूल, पेढे, फळं हे असं देवाला अर्पण करत होते, पण ते देवापर्यंत काही पोहोचत नव्हतं. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने देवाला विचारले की देवा हे असं कसं काय? तर देव त्याला म्हणाले की हे जे मला दान करत आहेत ते अर्धमनाने हातचं राखून त्यांना काही अपेक्षा आहे. जसं की मी देवा माझं एक काम होऊ दे त्यासाठी मी नवस करतो, अशी भावना घेऊन ते मला दान करत आहेत. तर हे दान माझ्याकडे कधीच पोहोचत नाही. ही म्हातारी रोज तिच्याकडे जे काही आहे ते सगळं चढवते, काही वाचवत नाही. अचानक फकीराला जाग येते. तेव्हा तो विचार करतो की मीही तर माझा विचार करून काही अपेक्षेनेच देवाला प्रार्थना करत होतो, देवाला काही देत होतो. यातून आपल्याला कळतं की समर्पण हे समग्रच असतं, ते अर्ध अधुरं असं नसतं. त्यासोबतच समर्पणामध्ये कोणत्याही परताव्याची अपेक्षा नसते. ते म्हणतात ना, नेकी कर व दर्या मेळा, अशा प्रकारचं हे समर्पण असतं. यातून आपल्याला कळेल की समर्पण हे निरपेक्ष असतं. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादी कंपनी चालवायची तर आपल्याला बऱ्याच प्रकारचे लोक लागतात. जसं त्या कंपनीमध्ये लेबर असतात जे मजुरीवर काम करतात. तसंच एम्प्लॉई असतात जे पगारावर काम करतात. तर यातील पहिला प्रकार म्हणजे लेबर, जे डेली वेजेस मजुरीवर काम करतात. त्यांचं काम हे शारीरिक स्तरावरच असतं. रोज सकाळी येणं, आपलं काम करणं व काम झालं की मजुरी घेऊन निघून जाणं, एवढंच त्यांना येतं. ते बाकी कशात डोकंही लावत नाहीत. आपल्या कंपनीमध्ये चांगले पगार आपल्यापेक्षा या कंपनीपेक्षा दुसऱ्या कंपनीत जर कोणी चांगला पगार देत असेल तर ते तिथं जाऊन काम करतात. तिथेही फक्त ते मजुरीवर काम करणं, येणं जाणं एवढंच करतात. बाकी कशातही ते इंटरेस्ट घेत नाहीत किंवा त्यात पडत नाहीत. तर दुसऱ्या लेव्हलचं जे लोक असतात त्यांना एम्प्लॉई म्हणतो आपण, ज्यांना सॅलरी किंवा पगार असते. त्यांचं काम हे मानसिक किंवा बौद्धिक लेव्हलचं असतं. ते आपल्या कंपनीच्या फायद्यासाठी विचार करतात. त्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करतात. पण अगदी 10 ते 5 या वेळेत. त्यांची कंपनी बदलली तरी ते दुसऱ्या कंपनीसाठीही त्याच इमानी-इतबारे काम करणार. पण 10 ते 5 या वेळेत. त्याच्या आधी व त्याच्यानंतर त्यांना काही घेणं-देणं नाही. पण या कंपनीचा तिसरा व महत्त्वाचा भाग म्हणजे तो त्या कंपनीचा एम-डी म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर. त्याचं काम फक्त शारीरिक किंवा मानसिक इतक्याच लेव्हलचं नसतं. तर त्याला प्रत्येक लेव्हलवर काम करावं लागतं. जिथं कमी तिथं आम्ही अशा प्रकारे त्याला काम करावं लागतं. 24 तास तो त्या कंपनीशी किंवा त्या कामाशी बांधील असतो. तो अशा प्रकारे काम करतो, की तो म्हणजेच ती कंपनी आणि ती कंपनी म्हणजेच तो. म्हणजेच तो त्या कामाप्रती पूर्णपणे समर्पित होऊन काम करतो. कंपनी व तो हे एकच होऊन जातात. अशा प्रकारे तो काम करतो. जसं दुधात साखर टाकली, की साखर त्या पूर्णपणे दुधात विरघळते, एकरूप होते. त्यानंतर साखर व दूध असं आपल्याला वेगळं करता येत नाही. त्याच प्रकारे आपण जे काम करतो, ते काम करताना आपण म्हणजेच ते काम
व ते काम म्हणजेच आपण, अशा प्रकारे पूर्ण एकरूप होऊन समर्पित होऊन काम केलं पाहिजे. तर आपण असंही म्हणू शकू की समर्पण म्हणजे एकरूप होणं. अविनाश धर्माधिकारी हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असतील. त्यांचं मी एकदा भाषण ऐकलं होतं. त्यातील एक गोष्ट तुम्हाला सांगतो. अविनाश धर्माधिकारी लहान होते तेव्हा त्यांनी शाळेतील एका वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला. त्या स्पर्धेत त्यांना पारितोषिकही मिळालं. ते आनंदाने घरी आले व दरवाजातूनच त्यांनी आईला सांगितले की आई, मला बक्षीस मिळालं आहे. संध्याकाळची वेळ होती. आई देवाला दिवा लावत होती. तर आई तशीच पाठने त्याला म्हणाली की ठीक आहे, हात जोडून देवाला नमस्कार कर. यातून एक गोष्ट त्यांना कळली की जे काही आहे ते देवाला समर्पित कर. हे मी केलं, हे मी मिळवलं असा अहंकार न ठेवता हे जे काही आहे ते त्याचं आहे व त्याला समर्पित तर समर्पण भाव न केलेलं कार्य. आपल्या समर्पणाविषयी प्रार्थनाच आहे. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्धात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायधी समर्पयामि. अर्थात, हे देवा, जे काही मी शरीराने, बुद्धीने, आत्म्याने, प्रकृतीजन्य स्वभावाने करत आहे ते सगळं मी तुझ्या चरणाशी समर्पित करतो. हे झालं समर्पण. व त्याचे अर्थ काय? तर समर्पण हे वेगवेगळ्या स्तरांवर आपण करू शकतो. हे झालं आपलं शारीरिक स्तर, की पण एकरूप होऊन काम करणे, हे झालं शारीरिक स्तरावरचं समर्पण. पण त्याचे वेगवेगळे स्तर आहेत. वाणी समर्पण. आपण कोणतेही सामाजिक काम जेव्हा करत असतो तेव्हा आपल्या लोकांशी परिचय येतो, त्यांच्याशी संपर्क करतो, इतर लोकांशी भेटीगाठी होतात, काही नवीन लोकांसोबत आपल्याला माहिती होते. तर अशा वेळेस आपल्याकडून चुकूनही एखादा अपशब्द बोलला जाऊ नये किंवा समोरच्याचा आपल्याकडून अपमान होऊ नये याची काळजी घेणे व त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणे म्हणजेच वाणी समर्पण. त्याच्याच पुढचा स्तर म्हणजे मनसमर्पण. आपल्याला दीनदयालजी उपाध्याय माहित असतीलच. तर त्यांचा पिंड हा अराजनैतिक असाच होता. पण दीनदयालजींना परमपूजनीय श्री गुरुजींनी सांगितलं, तर राम जसं वनवासाला जाताना एकही प्रश्न न करता वनवासाला गेला, त्या प्रकारे दीनदयालजींनी जनसंघात, याला म्हणतात मन समर्पण. त्याच्या पुढचा स्तर म्हणजे बुद्धी समर्पण. आपण सेवांकुलचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना आता हे माहित झालं असेल की आपण कोणतीही गोष्ट ठरवताना बैठक घेतो. बैठकीशिवाय कुठलीही गोष्ट ठरत नाही आणि पुढे जात नाही. तर बैठक घेताना आपण त्यामध्ये चर्चा करतो, प्रत्येक जण आपापलं मत मांडतं व बैठकीनंतर जो काही निर्णय होतो तो सर्वानुमते मान्य होतो व त्याप्रमाणे आपण सर्व कामाला लागतो. तर बैठकीमध्ये चर्चेदरम्यान असंही होऊ शकतं की एकमेकांचे विचार काही भिन्न असतात, त्यावेळेस थोडीफार गरमागरमी होऊ शकते. पण बैठकीअंती जो काही निर्णय होतो तो सर्वजण सर्वानुमते मान्य करून त्यानुसार काम करतात. बैठकीनंतर कोणीही मनात राग किंवा अहंभाव न ठेवता किंवा माझं कसं काय ऐकलं नाही, माझा एवढा एक्सपिरियन्स आहे, मी एवढा वयाने मोठा आहे तर माझं ऐकायलाच पाहिजे असं कोणीही न म्हणता जे काही ठरलं आहे त्यासाठी जे काही करायचं त्याप्रमाणे काम करतो. याला म्हणतात बुद्धी समर्पण. याच्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरण देतो. पहिलं उदाहरण म्हणजे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्यांना आपण भारतीय असंतोषाचे जनक, शिवजयंती व गणेशोत्सव हा उत्सव ज्याने चालू केला ते मराठा व केसरी या वृत्तपत्रांचे संपादक, अशा प्रकारे आपण त्यांना ओळखतो. पण टिळक हे एक हुशार गणिती व ज्योतिषशास्त्रामध्ये पारंगत होते, याबद्दल आपल्याला जास्त कोणाला माहिती नसेल.
ज्योतिषशास्त्रावर त्यांनी काही पुस्तकही लिहिलीत. तर याच लोकमान्यांना जर्मनीचे एक विख्यात प्राध्यापक होते, ते म्हणाले की तुम्ही गणिताचे प्राध्यापक बनून जर काम केलं तर गणितात खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही योगदान देऊ शकाल व त्यामुळे तुमच्या देशाचं नावही मोठं होऊ शकेल. तेव्हा टिळक त्यांना म्हणाले की भविष्यात माझ्यापेक्षाही अधिक पारंगत गणिताचे प्राध्यापक येतील व ते देशाचं नाव मोठं करतील, परंतु आज माझी आवश्यकता माझ्या देशाच्या स्वातंत्र्य समराला पुढे घेऊन जाण्याची आहे व त्यांनी तेच केलं. आपण ज्यात पारंगत आहोत त्या आपल्या आवडत्या विषयात काम करण्यापेक्षा देशासाठी आवश्यक काय आहे या गोष्टीसाठी त्यांनी आपलं आयुष्य दिलं. याच बुद्धी समर्पणाचं दुसरं उदाहरण म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा या घोषणेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस. तर सुभाषचंद्र बोस हे लहानपणापासूनच हुशार होते. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की लोकमान्यांनी IAS परीक्षा द्यावी व इंग्रज सरकारसाठी मोठ्या हुद्द्यावर काम करावं. त्या काळात त्या परीक्षेला ICS परीक्षा असं म्हणायचे. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ते लहान असतानाच आपल्या आईला पत्र लिहिलं होतं की आई, माझ्या जगण्याचा उद्देश काय, तू मला कशासाठी जन्म दिला आहेस. आपली या मोठा होऊन या इंग्रज सरकारची सेवा करावी हा काही माझ्या जगण्याचा उद्देश आहे का, तू येच मला जन्म दिला आहेस का. तर अशा प्रकारे रोखठोक सवाल करणारे सुभाषचंद्र बोस होते. वडिलांच्या हट्टाखातर त्यांनी परीक्षा दिली, त्यात ते पासही झाले, पण त्यांनी इंग्रज सरकारची नोकरी कधीही केली नाही. या उलट इंग्लंड सरकार विरुद्ध स्वातंत्र्यासाठी युद्धच पुकारलं. तर हे होतं सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी केलेलं बुद्धी समर्पण. याच्या पुढचा स्तर म्हणजे आपले जे काही जन्मजात गुण असतात त्या जन्मजात गुणाचं समर्पण. समजा राग येणं हे माझा स्वभाव आहे, तर असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं. तर पण आपण जर सामाजिक कामात असू तर आपल्या स्वभावामध्ये बदल करणं हे आवश्यक असतं. जर ते तो स्वभाव त्या कामासाठी अपायकारक असेल तर. जसं आपण आपल्या सामाजिक काम करताना स्वभावात बदल करण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी सदैव तत्पर राहावं. आपण असं नाही म्हटलं पाहिजे की यूज मी ॲज आय एम, म्हणजे मी जसा आहे तसा मला वापरा, मी काही बदलणार नाही. आपल्या दरवाजासमोर जो मॅट असतो पायपुसणी, त्याच्यावर यूज मी असं लिहिलेलं असतं, पण ती जर खूप घाण झाली असेल आणि आपण ती वापरली तर आपले पाय अजून खराब होतात. तसंच आपणही आपल्या कामाच्या आवश्यकतेनुसार आपणामध्ये बदल करून घेण्यास, सुधारण्यास सदैव तत्पर असले पाहिजे. याच्या पुढचा स्तर म्हणजे आपली कला, आपलं ज्ञान, आपलं कौशल्य याचं समर्पण. कशासाठी, तर सामाजिक कार्यासाठी किंवा देशासाठी. यासाठी मला काही उदाहरण देतो. नंदलाल बोस यांचं. नंदलाल होते चित्रकारी. एक दिवशी त्यांना मार्गारेट नोबल भेटल्या. मार्गारेट नोबल म्हणजेच भगिनी निवेदिता. एक दिवशी ते त्यांना भेटल्या व त्यांना म्हणाल्या की तुम्ही चित्र तर फार छान काढता, पण या ठिकाणी तुम्ही चित्रकारिता करत आहात त्याचा आपल्या भारत देशाला काय उपयोग. तिकडे भारत माता तुमची पारतंत्र्यात खितपत पडली आहे आणि तुम्ही इकडे चित्र काढतायत, तर याचा भारतासाठी किंवा आपल्या भारत मातेसाठी काय उपयोग. त्यावेळेस नंदलाल बोस यांना आपली चूक जाणवली. त्यांनाही वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस त्यांनी 12 चित्र भारत मातेची काढली. तर वंदे मातरम या सिरीजच्या नावाने त्यांनी ती 12 चित्र प्रसिद्ध केली. त्या 12 चित्रांमुळे असंख्य क्रांतिकारकांना क्रांती कार्यात भाग घेण्यासाठी प्रेरणा मिळाली. याच प्रकारचं दुसरं उदाहरण म्हणजे सुब्रमण्यम भारती. हे शृंगार कविता फार छान करायचे. एक दिवशी रेल्वे प्रवासात त्यांची भगिनी निवेदितांसोबत भेट झाली
भगिनी निवेदिता म्हणाल्या की कविता तर तुम्ही फारच छान करता, पण तुमच्या कविता जर मातृभूमीचं गान करत नसतील, जर त्या मातृभूमीला समर्पित नसतील, तर त्यांना काही अर्थ नाही. त्यानंतर भारती यांनाही ते रिअलाइज झालं की आपण ही मातृभूमीसाठी काहीतरी केलंच पाहिजे. त्यानंतर त्यांनी भारत भारती हा स्तोत्र लिहिला. त्यांनीही अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. याच पठडीतील एक उदाहरण म्हणजे महर्षी अरविंद घोष. महर्षी अरविंद घोष हे बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्या कॉलेजमध्ये फिलॉसॉफी हा विषय शिकवायचे. एक भगिनी निवेदिता कॉलेजमध्ये त्यांना बाहेर काढणं म्हटले की तिकडे क्रांतीपथावर अनेक लोक चाललेले आहेत. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत आणि तुम्ही इथे 12 रुपयांच्या पगारावर या लोकांना फिलॉसॉफी शिकवत राहणार आहात का? ही फिलॉसॉफी जगणार तरी कधी? त्यानंतर अरविंद घोष यांनी नोकरीचा राजीनामा दिला. ते बंगालला गेले. त्या ठिकाणी त्यांनी अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली. वंदे मातरम पत्रिका काढली व भारताच्या स्वातंत्र्य समरासाठी खूप मोठे योगदान दिले. असे अनेक उदाहरण आहेत की आपल्या समोर येतील की ज्यांनी आपल्या देशासाठी समर्पण केलं. जर तुम्ही तुमची प्रतिभा, बुद्धी, शक्ती, कला, सामर्थ्य, विद्या मातृभूमीसाठी समर्पित करत नसाल तर ती व्यर्थ आहे. सावरकरांच्या म्हणण्यानुसार व्यर्थ भार त्याचा असंच आहे. काही जण आपल्या आयुष्याचं समर्पण करतात. आपल्या समोर असे बरेच उदाहरण असतील की जे 24 तास फक्त देश आणि समाज याचाच विचार करतात. त्याच्या पुढे त्यांना काहीच दिसत नाही. प्रत्येकानेच असं केलं पाहिजे असं नाही, पण आपल्याला जे शक्य आहे ते आपण नक्कीच केलं पाहिजे. समजा दिवसातला 24 तासापैकी मी काही वेळ या आपल्या कार्यासाठी देऊ शकतो, समाजासाठी देऊ शकतो, तर तो दिला पाहिजे. काही जण पैसे देऊ शकतात, तर त्यांनी दिलं पाहिजे. काही जण आपल्यात जे कौशल्य आहे त्याचा वापर आपल्या समाजासाठी केला पाहिजे. उदाहरणार्थ आपण डॉक्टर आहोत, तर डॉक्टर की करणं हा आपला एक कौशल्य आहे. ते आपल्याकडची एक कला आहे. तर आपण ही वैद्यकीय सेवा काही काळ समाजासाठी पाहिजे. या प्रकारे तरी आपण समर्पण केलं पाहिजे. आपल्याला आपण केलं पाहिजे व त्यानुसार केलं पाहिजे. पण हे समर्पण कसं असलं पाहिजे? तर समर्पण हे समग्र, निस्वार्थ, कोणत्याही परताव्याची अपेक्षा नसलेलं, आपल्या कार्याशी पूर्णपणे एकरूप असलेलं, शक्य तितकं हातचं राखून किंवा यथाशक्ती नाही, त्यासोबतच त्याचा हिशोब नसलेलं, वन वे ट्रॅफिक प्रमाणे म्हणजे फक्त देत जाणं, घेण्याची अपेक्षा नसलेलं असं समर्पण आपल्याला हवं. आता समर्पणाविषयी आपण इतकी सगळी माहिती ऐकली. समर्पणाचा का केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कोणी केलं हे सर्व आपण ऐकलं. पण हे समर्पण केल्याने आपल्याला काय मिळेल? प्रत्येक गोष्ट करताना आपल्या मनात हाच विचार असतो की काय मिळेल बाबा त्याच्याने? तर समर्पणाने आपण आपल्यातच आत्मिक शक्तीचा भास करू शकू, ज्याच्या सहाय्याने आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकू. आपण रडत बसणार नाही. आपलं व्यक्तिमत्व निखरत जातं. आपल्या शब्दांना वजन प्राप्त येतो आणि जे काही आपण करतो त्यातून आपल्याला आनंद मिळतो. त्यालाच आपण आत्मानंद असंही म्हणतो. आणि आत्मानंदाचा अनुभव घेतल्याशिवाय त्याच्यातील सुख हे आपल्याला कळणार नाही. आपण जेव्हा समाजासाठी, दुसऱ्यासाठी काम करतो, तेव्हा समाजही आपल्याला काही कमी पडू देत नाही. तो सदैव सर्वार्थाने आपल्या मागे उभा राहतो, आपल्यावर प्रेम करतो. तर हे झालं समर्पणाविषयी. आता आपल्या या सत्राचा समारोप करताना मी इतकंच म्हणेन की मी फॉर माय नेशन अशा भावनेनं आपण राष्ट्राला समर्पित असं काम केलं पाहिजे. मग ते सेवांकुरच्या माध्यमातून असो, डॉक्टरकीच्या माध्यमातून असो किंवा आपल्याकडील एका कौशल्याच्या माध्यमातून असो. जे काही ते राष्ट्राला समर्पित असतो. संबंधित काही ओळी सांगतो. तन समर्पित, मन समर्पित,
और यह जीवन समर्पित, चाहता हूँ देश की धरती तुझे कुछ और भी दो. श्री गुरुजींच्या म्हणण्यानुसार राष्ट्राय स्वाहा इदम राष्ट्राय इदम न मम, म्हणजेच ये जीवन राष्ट्र का है, राष्ट्र को ही अर्पित है, ये मेरा नहीं है. धन्यवाद. धन्यवाद सर. मी इथून पुढे ओपन डिस्कशनसाठी हे करते, रिक्वेस्ट करते. ओपन डिस्कशन इज समथिंग वेअर वी एव्हरीवन कॅन डिस्कस देअर थॉट्स आणि ज्याचे काही एक्सपिरियन्स असतील तर तेही सांगायला हरकत नाही. मला वाटतं की आपल्याला काही मुद्दे मांडायचे असेल तर आपण मोकळेपणाने मांडावे. नाहीतर आपण अविनाशचं कौतुक सुद्धा तोंड भरून करू शकतो. तर माझ्यापासून सुरुवात करतो. अविनाश खूप छान मांडलास तू विषय. आणि पहिला ओपनिंग बॅट्समन असल्यामुळे कदाचित थोडंसं दडपण असेल तुझ्यावरती. पण विषय अतिशय सखोल मांडलास आणि मला खूप आवडलं. तर साक्षीचं सुद्धा कौतुक. तिने सुद्धा खूप मागे लागून हा विषय धरून ठेवला आणि आजचा हा आपला पहिला मासिक बौद्धिक वर्ग यशस्वी करण्यामध्ये या दोघांचा खूप मोठा वाटा आहे.